नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ज्यांची जन्मतारीख 29 ऑगस्ट आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांचा वाढदिवस 29 ऑगस्टचा आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर एकाच शब्दात सांगता येईल ते म्हणजे जेंटलमॅन. ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या जेंटलमॅन स्वरूपाच्या असतात, म्हणजे लाघवी असतात, मायाळू असतात, प्रेमळ असतात, राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं. ब्रँडेड कपडे घालायला यांना आवडतात. त्याचप्रमाणे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा अतिशय उत्स्फूर्त आणि सकारात्मक असतो. जे काम करतील ते अतिशय कॉन्फिडन्सने, आत्मविश्वास यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचा असतो. जीवनाबद्दलचे ध्येयसुद्धा उत्तुंग असतात. लार्जर दॅन लाईफ जगण्याचा त्यांचा मानस असतो. यांची स्वप्नसुद्धा खूप चांगली असतात. यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला जराही समजणार नाही की यांची स्वप्न किती मोठी आहेत, परंतु स्वप्न मोठी नक्कीच असतात. त्याचप्रमाणे यांची वाणीसुद्धा चांगली असते, लाघवी असतात, सुंदर बोलतात, दुसऱ्याला समजेल असं बोलतात. अर्थात आत्मविश्वास हा चांगला असतो. कधी कधी थोडासा ॲटिट्यूड दिसू शकतो, परंतु तो टोकदार किंवा काटेरी तर अजिबात नसतो. बोलणं चांगलं असतं, व्यक्तिमत्व चांगलं असतं, राहणीमान चांगलं असतं. त्यामुळे यांचं जे एकंदरीत सगळं व्यक्तिमत्व आहे ते हवं असं वाटतं. म्हणूनच समाजामध्ये यांची इमेजसुद्धा खूप चांगली असते. चांगल्या घराण्यात जन्म होतात, घराण्यातील माणसांमुळे पुढे येणारे असतात. यांचे जे वडील असतात हे समाजामध्ये सुद्धा त्यांना उत्तम असं वजन असतं. त्यामुळेच बहुधा यांचं सुद्धा राहणीमान हे चांगल्या प्रकारचंच असतं. सहसा ही जी माणसं असतात ती थोडी कमी बोलतात, विषयाला धरून बोलतात, परंतु जे काय बोलतील ते नेमकं बोलतील आणि विचार करून बोलतील. मितभाषी असतात, भरपूर बोलणार नाहीत. अगदी स्त्रियांमध्ये सुद्धा हा गुणधर्म सामान्यपणे दिसून येतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठी उडी घेऊ शकतात किंवा घेतातही. ध्येय साध्य करण्यासाठी जबरदस्त असते मेहनत करण्याची ताकद यांच्यामध्ये चांगलं असतं. समर्पणाची भावनासुद्धा यांच्यामध्ये उत्तम प्रकारची दिसून येते. त्याचप्रमाणे मेहनत, ईर्ष्या, महत्वाकांक्षा, गोल ओरिएंटेशन, ध्येयवादीपणा हा अतिशय चांगला यांच्यामध्ये दिसून येतो. आणि त्यामुळेच या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकतात. थोड्याशा हट्टी असतात, परंतु त्याचा चांगला भाग हा त्याचं जे काही करिअर असते त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. अर्थात त्याचा थोडाफार प्रभाव म्हणजे निगेटिव्ह प्रभाव त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती होऊ शकतो, परंतु एकंदरीतच सांगायचं झालं तर यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे लोभसवाणं असतं. राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं दिसून येतं. यानंतर यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीसुद्धा खूप चांगल्या असतात. म्हणजेच एखादं काम समोरच्याला होत नसेल तर ते स्वतः करून दाखवतील आणि लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. कल्चर्ड असतात. घरातल्या व्यक्तींचा प्रभाव किंवा घराण्याच्या चालीरीतीचा प्रभाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. कधी कधी काही व्यक्तींच्या बाबतीत मातेचं सौख्य कमी मिळणं, मातेपासून दुरावा असा भाग काही दिसू शकतो, परंतु घरातल्या व्यक्तींबरोबरचं यांचं अटॅचमेंट हे खूप चांगल्या पद्धतीचं दिसून येतं. या व्यक्ती स्वतःचा स्वतंत्र असा व्यवसाय करणं पसंत करतात. नोकरी करणं मुळातच त्यांना पसंत नसतं. एखाद्याच्या अंडर काम करणं त्यांना आवडत नाही. स्वतंत्र त्यांना हवं असतं. सरकारी नोकरी यांना मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. नोकरीत जरी असले तरी खूप उच्च पदावर काम करतात आणि घेतलेले ध्येय साध्य करण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. आरोग्याच्या संदर्भात पाठीपोटाचे त्रास यांच्यामध्ये दिसून येतात. याचप्रमाणे थोडंसं पित्त प्रकृती यांची असल्यामुळे उष्णतेचे विकार किंवा त्या संदर्भातल्या व्याधी यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. खाण्यापिण्याच्या सवयीकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र एकंदरीतच यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे आकर्षक स्वरूपाचं दिसून येतं. याचप्रमाणे या व्यक्तीने थोडासा जो हट्टीपणा आहे त्यावर थोडासा कंट्रोल केला किंवा त्यावर थोडं नियंत्रण मिळवलं तर या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकतील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये नवनवीन संकल्पना समोर येणं किंवा नवनवीन संधी मिळणं आणि त्या संधीचा पुरेपूर वापर करून घेणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या वर्षात किंवा जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये दिसून येतील. याचप्रमाणे काही उत्तम लाभ किंवा महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. मात्र हे जे संपूर्ण वर्ष आहेत एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं 29 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.